नमस्कार, मी प्राध्यापिका जयश्री चौहान. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. गणपती बाप्पा हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत. कोणत्याही मंगल कार्याचा आरंभ मंगलमूर्तींच्या नामोच्चारानेच केला जातो. आनंदाचा, उत्साहाचा गणेशोत्सव जवळ आला आहे. ओम गण गणपतये नमः. प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं मायुकामार्थसिद्धये. प्रथमवक्रतुण्डश्चं एकदन्तं द्वितीयकं तृतीयकृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं. या नारद पुराणातील संकटनाशन महागणपती स्तोत्राने आजच्या या भागाची आपण सुरुवात करूया. गणपती ही विद्येची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे. गणपती बाप्पा सकल विद्यांचा अधिपती आहेत. सिद्धिविनायक, यश आणि बुद्धी देणारी देवता आहेत. संकटाचा नाश करणारा विघ्नहर्ता, गजाचे आनन असणारा गजानन, ओंकार, लंबोदर, विनायक, कृष्णपिंगाक्ष अशा 108 नावांचा उल्लेख गणेश अष्टोत्तर शतनामावलीमध्ये आढळतात. भारताच्या बाहेर नेपाळ, श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी देशात गणेश मूर्ती आढळल्या आहेत. इंडोनेशियातील माउंट ब्रमो येथे 700 वर्ष जुनी गणेश मूर्ती ज्वालामुखीच्या किनाऱ्यावर विराजमान आहे. तर नेपाळमध्ये विनायक, सूर्यनायक गणेश मंदिर, चंद्रविनायक, अशोक विनायक, गणेश स्थान, न्यातमरू गणेश, टोखा गणेश, विष्णुमती गणेश, नागार्जुन गणेश, सिद्धिविनायक गणेश मंदिर आणि काठमांडू येथे जले विनायक मंदिर आहे. अजून कोणकोणत्या देशात गणेश मंदिर आहेत ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी पूजेमध्ये शमी, मंदार, दुर्वा, जास्वंदीचे पुष्प यांना विशेष मान आहे. गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हटला जातो. गणेश स्तोत्र, संकट नाशन स्तोत्र, आरती आणि अथर्वशीर्ष पठण केले जाते. गणपती बाप्पांचे महात्म्य गणेश पुराण आणि मुद्गल पुराण या ग्रंथात सांगितले गेले आहे. गणेश पुराणात सोमकांत नावाच्या राजाला महर्षी भृगु ऋषींनी केलेला हा उपदेश आहे. श्री गणेश पुराणात भगवान गणेशांची महात्म्य, गणेश क्षेत्रांच्या निर्मिती कथा, गणेश नामाचे महत्त्व, चतुर्थीची कथा, शमी, मंदार, दुर्वा यांचे गणेश पूजेतील महात्म्य, गणेश भक्तांच्या कथा, देवदेवतांनी केलेली गणेश उपासना यांचा समावेश आहे. तर मुद्गल पुराणात वक्रतुंड, एकदंत, महोदर, गजवस्त्र, लंबोदर, विकट, विघ्नराज आणि धूम्रवर्ण असे 8 अवतार सांगितले गेले आहेत. हा ग्रंथ राजा दक्षाला उद्देशून केलेला उपदेश आहे. हा ग्रंथ म्हणजे गणेशाचे अगाध अथांग शब्दरूप शिल्प आहे. मुद्गल पुराणात अष्टविनायकांचे वर्णन आढळते. महाराष्ट्रातील या 8 गणेश मंदिरांना खास महत्त्व आहे. या ठिकाणी स्वयंभू गणेश मूर्ती आहेत. ते म्हणजे मोरगावचे मयुरेश्वर मंदिर, थेऊरचे चिंतामणी, सिद्धटेकचे सिद्धिविनायक, रांजणगावचे महागणपती, ओझरचे विघ्नेश्वर, लेण्याद्रीचे गिरिजात्मज, महडचे वरदविनायक आणि पालीचे बल्लाळेश्वर या स्वयंभू गणेश मंदिराच्या कथा प्रसिद्ध आहेत. सुखकर्ता, दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची ही 7 कडव्यांची गणपतींची आरती संत रामदास स्वामी यांना मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरातच पुरली असे म्हटले जाते. गणपती बाप्पांना 14 विद्या आणि 64 कला अवगत होत्या. ते या सर्व कलात पारंगत होते. व्यास ऋषींनी महाभारत सांगितले आणि श्री गणपती बाप्पांनी ते लिहून घेतले असे म्हटले जाते. अशा या 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणेशांना मी नमन करते. मराठी भाषेतील आद्य वाङ्मयकार महानुभाव पंथातील कवी नरेंद्र यांच्या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथातील
ते या गणरायाचे उदार रूपडे, थोरपण जिंकले होडे. कवीस शब्द ब्रह्मीची राणी व कोडे, जेने पाहिले तो सिंदुरे आडंबरे. गोरू मेरू जसा तयाचे, ठाई सिद्धीचे सर्ग. नानाविध वसती योग, तेन आधारे अग्नेय सुखावले. या गणेश वंदनेने आजच्या या भागाचा मी समारोप करते. आपणा सर्वांना येणाऱ्या गणेश उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा. आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन भागांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.